नमस्कार, मी प्रशांत कदम. इराणची सगळी संस्कृती नष्ट करून टाकू या डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचं नेमकं काय होणार? फायनल डेडलाईन असं ट्रम्प म्हणत होते आणि अमेरिकन वेळेनुसार रात्री 8 वाजता, भारतीय वेळेनुसार पहाटे 5:30 वाजता ही डेडलाईन संपणार होती. त्याच्या आधी सगळ्या जगाला धाकधूक लागलेली होती, पण मध्यरात्री काही नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्यानंतर अमेरिका इराण युद्धाला आता 2 आठवड्यांचा ब्रेक लागलेला आहे. संपूर्ण जगासाठी सुटकेचा निश्वास टाकावा अशा पद्धतीची ही बातमी आहे. पण भारतासाठी मात्र एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशा पद्धतीची काहीशी स्थिती होऊ शकते. कारण या युद्धामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका पाकिस्तान बजावताना दिसतो आहे. म्हणजे ज्यावेळी पहाटे 5:30 वाजता भारतीय वेळेनुसार ही डेडलाईन संपणार होती, काल मध्यरात्रीचा सगळा घटनाक्रम काय आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा रात्री 12:46 पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं एक ट्विट येतं, ज्याच्यामध्ये ते अमेरिका आणि इराण दोघांनाही 2 आठवड्यांसाठी हे युद्ध थांबवा अशी विनंती करतात. त्याच्यानंतर 4:02 पहाटे ट्रम्प यांची एक पोस्ट येते, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आम्ही इराणवरचा हल्ला, इराणवरचं युद्ध जे आहे ते थांबवतोय. इराण स्ट्रेट ऑफ होर्मुझची सामुद्रधुनी ओपन करण्यासाठी तयार झालेला आहे आणि 2 आठवड्यांसाठी ही शस्त्रसंधी लागू होतीये. आणि मग त्याच्यानंतर 4:41 पहाटे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सुद्धा या संदर्भातलं एक ट्विट केलं. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांचे या सगळ्या मध्यस्थीबद्दल आभार मानले. आणि त्यानंतर आता ही 2 आठवड्यांची शस्त्रसंधी या युद्धामध्ये झालेली आहे. कुठले 10 मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावरती इराणनं अमेरिकेला ही शस्त्रसंधी करायला भाग पाडलेला आहे? हो, असंच म्हणावं लागेल, कारण ही शस्त्रसंधी म्हणजे अमेरिकेचा विजय नाही आहे. ही शस्त्रसंधी म्हणजे इराणचाच एक प्रकारे विजय. कारण या शस्त्रसंधीनंतर नेमकं काय बदललेलं आहे? ना राजवट बदलण्यात अमेरिका यशस्वी झाली, ना अण्वस्त्रांच्या साठ्याबद्दल कुठली नवी घडामोड या 40 दिवसामध्ये झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ, ज्या सामुद्रधुनीच्या ओपन करण्याबद्दलचाच मुद्दा आता या सगळ्या घडामोडीमध्ये प्रमुख मुद्दा बनलेला आहे, त्याच्यावरचा कंट्रोल, त्याच्यावरचं नियंत्रण अजूनही इराणनं गमावलेलं नाही आहे या शस्त्रसंधीनंतर सुद्धा. आणि त्यामुळं रात्रभरामध्ये जे घडलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. जगाच्या दृष्टीनं या शस्त्रसंधीचे फार मोठे परिणाम होणार आहेत. एकूणच आपल्याला या युद्धानं बऱ्याच गोष्टीसुद्धा दाखवून दिलेल्या आहेत की जग आता बायपोलर राहिलेलं नाही आहे, ते आता मल्टीपोलर झालेलं आहे, युनिपोलर नाही आहे. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तान या सगळ्यामध्ये मध्यस्थी करताना दिसतोय. हे भारतासाठी फार लाजिरवाणं आहे. म्हणजे आपली परराष्ट्र नीती, या परराष्ट्र नीतीचं पहिलं बेसिक तत्व हे असतं की पाकिस्तान हा दहशतवाद पुरस्कृत करणारा देश आहे, हे जगाला सांगत राहणं आणि पाकिस्तानला एकटं पाडणं. पण या सगळ्या घडामोडीमध्ये पाकिस्तान हा मध्यस्थाची भूमिका बजावताना दिसतोय. पाकिस्तानच्या पंतप्रधानांची विनंती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ऐकतात असं दाखवलं जात आहे. आणि 10 एप्रिलला जी चर्चा होणार आहे त्याच्यासाठी पाकिस्ताननं या 2 देशांच्या नेत्यांना आमंत्रित केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे भारताचा या सगळ्या परराष्ट्र नीतीमध्ये पाकिस्तानला वेगळं पाडण्याचा, एकटं पाडण्याचा जो डाव असतो, तो सुद्धा याच्यामध्ये कुठंतरी अयशस्वी झालेला आहे का, असं म्हणायला सुद्धा जागा आहे. आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी जे ट्विट केलं त्याच्यामध्ये ड्राफ्ट मेसेज असं जे लिहिलेलं होतं हेडलाईन, त्याच्यावरनं बरीच चर्चा होती आहे की हा मेसेज त्यांना दुसऱ्या कोणीतरी लिहून दिलेला होता का. अर्थात अमेरिकेनं सांगितल्याप्रमाणेच पाकिस्ताननं हे केलेलं असणार, पण तरीसुद्धा ही सगळी शांतता वार्ता आता पाकिस्तानच्या भूमीवरनं होतीये, चायनाच्या लास्ट मिनिट प्रयत्नानंतर होतीये, हे आपण विसरून चालणार नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास आरागाची यांनी या सगळ्या संदर्भात जे निवेदन जारी केलं, ज्याच्यातनं शस्त्रसंधीबद्दल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, ते नेमकं काय आहे ते आपण बारकाईनं बघू. ते असं म्हणतायत, ऑन बिहाफ ऑफ द इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण आय एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड अँड ॲप्रिशिएशन फॉर माय डिअर ब्रदर्स प्राईम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान अँड फील्ड मार्शल मुनीर फॉर देअर टायरलेस एफर्ट्स टू एंड द वॉर इन द रिजन. म्हणजे सुरुवातच त्यांनी पाकिस्तानच्या अभिवादनानं केलेली आहे.
In response to the brotherly request of PM Sharif in his tweet and considering the request by the US for negotiations based on its 15-point proposal as well as announcement by POTUS about acceptance of the general framework of Iran's 10-point proposal as a basis for negotiation. म्हणजे जे निगोशिएशन होणार आहे त्याच्यामध्ये बेसिक जे आहे ते इराणच्या 10 मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे आणि त्या आधारे आम्ही या शस्त्रसंधीसाठी तयार झालेलो आहोत. इफ अटॅक्स अगेन्स्ट इराण आर हॉल्टेड अवर पॉवरफुल आर्म्ड फोर्सेस विल सीज देअर डिफेन्सिव्ह ऑपरेशन्स. शब्द बघा किती बारकाईने वापरलेले आहेत. इराणवरती जर हल्ले थांबवले आत्ता तर आमची पॉवरफुल आर्मी या शस्त्रसंधीसाठी सध्या तयार आहे. फॉर अ पीरियड ऑफ 2 weeks safe passage through the Strait of Hormuz will be possible via coordination with Iran's armed forces and with due consideration of technical limitations. ही शेवटची ओळ फार महत्त्वाची आहे. इराणी लष्कराच्या देखरेखीखाली आणि विथ ड्यू कन्सिडरेशन ऑफ टेक्निकल लिमिटेशन्स होर्मुजची सामुद्रधुनी जी आहे ती आता ओपन होणार आहे. म्हणजे सरसकट ती ओपन झालेली आहे असं बिलकुल नाही आहे. तिथं अजूनही इराणचा हक्क किंवा इराणच्या देखरेखीखाली त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत हे याच्यातून अधोरेखित होतं आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर इराणमध्ये अनेक नागरिकांनी जल्लोष केला आणि का करू नये, कारण ट्रम्प यांच्या इतक्या धमकीनंतरसुद्धा इराण अजिबात झुकलेलं नव्हतं. कालपासून इराणच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरती तिथले नागरिक रस्त्यावरती येत होते. ह्युमन चेन त्यांनी तयार करायला सुरुवात केलेली होती आणि या सगळ्यामध्ये आपलं राष्ट्र जे आहे ते झुकणार नाही आहे, आपण एकत्रित आहोत हा संदेश ते वारंवार देत होते. आता असे कुठले 10 मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावरती इराणनं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तर त्या गोष्टी आपण बघू. सगळ्यात पहिली म्हणजे कमिटमेंट टू नॉन ॲग्रेशन. याच्या पुढे कुठलेही हल्ले नकोत. कंटिन्युएशन ऑफ इराणस कंट्रोल ओव्हर द स्ट्रेट ऑफ होर्मुज. म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुजवरती इराणचा वर्चस्व जो आहे तो कायम असेल, त्यांची देखरेख असेल. ॲक्सेप्टन्स ऑफ युरेनियम एनरिचमेंट. म्हणजे युरेनियम एनरिच करण्याचा इराणचा अधिकार आहे आणि त्याच्या संदर्भात अमेरिका मान्यता देईल. लिफ्टिंग ऑफ ऑल प्रायमरी सँक्शन्स. म्हणजे केवळ अण्वस्त्रांच्या संदर्भातले निर्बंध नव्हेत, इराणवरती इतक्या वर्षांपासून दशकांपासून जे निर्बंध आहेत ते सगळे हटवण्यात यावेत. सेकंडरी सँक्शनसुद्धा हटवण्यात यावेत. टर्मिनेशन ऑफ ऑल UN सिक्युरिटी काउन्सिल रिझोल्युशन्स. सुरक्षा परिषदेनं संयुक्त राष्ट्रांच्या जे ठराव केलेले आहेत इराणबद्दल ते सगळे रद्द करण्यात यावेत. त्याच्यानंतर पेमेंट ऑफ कम्पेन्सेशन टू इराण. इराणला या सगळ्या युद्धाची नुकसान भरपाई मिळावी आणि सोबतच अमेरिकेनं गल्फमधून आखातामधून आपलं सैन्य जे आहे ते मागे घ्यावं आणि सगळ्या या प्रयत्नांमध्ये इराण लेबनॉनला सुद्धा विसरलेला नाही आहे. म्हणजे शस्त्रसंधीसाठी प्रपोजल देताना त्यांनी आपल्यामुळं आपल्यासोबत अजून ज्या राष्ट्रावरती हल्ले होत आहेत त्या राष्ट्राला देखील त्यांनी या कंडिशनमध्ये ठेवलेलं होतं आणि लेबनॉनवरचे हल्लेसुद्धा थांबले पाहिजेत हे सुद्धा इराणनं या शस्त्रसंधीमध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळं हे मुद्दे जे आहेत ते आता या सगळ्यामध्ये महत्त्वाचे असणार आहेत. 10 एप्रिलला या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती एकत्रितपणे होणार आहे. आपल्याला हे पण बघावं लागेल की आत्ता या क्षणाला ज्या बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये इस्रायल मात्र अजूनही हल्ले काही ठिकाणी करतं आहे. इस्रायल नेमकं काय करतं आहे, कारण ज्या बातम्या वॉल स्ट्रीट जर्नलनं दिलेल्या आहेत त्यानुसार इस्रायल जरी प्राथमिकदृष्ट्या त्यांनी या सगळ्यामध्ये मान्यता दिलेली असली तरी शस्त्रसंधीसाठी त्यांची बिलकुलही इच्छा नाही आहे आणि त्यामुळं हे हल्ले खरोखर 2 आठवडे आता थांबत आहेत का हे देखील बघावं लागेल. अर्थात या बातमीचा लागलीच परिणाम जो आहे तो शेअर मार्केटवरती अमेरिकेमध्ये होऊ शकतो. आपल्याकडे पण आज लगेचच होईल. तेलाचे दरसुद्धा तातडीनं घसरलेले आहेत, ते 100च्या खाली पुन्हा आलेले आहेत आणि या सगळ्या युद्धामुळं 40 दिवस आंतरराष्ट्रीय जगतामध्ये जी धाकधूक होती ती आता संपुष्टात येते का हे आपल्याला बघावं लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांचं स्टेटमेंट बघा, त्याच्यामध्ये पण बारकाईने काही मुद्दे दिसत आहेत. बेस्ड ऑन कॉन्व्हर्सेशन विथ प्राईम मिनिस्टर शेहबाज शरीफ अँड फील्ड मार्शल असीम मुनीर अँड वेअर इन दे रिक्वेस्टेड दॅट आय होल्ड ऑफ द डिस्ट्रक्शन फोर्स बिंग सेंट टू नाईट टू इराण अँड सब्जेक्ट टू द इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण. म्हणजे ट्रम्पसुद्धा इराणचा उल्लेख इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण करतायत. ॲग्रीइंग टू द कम्प्लीट
immediate and safe opening of the Strait of Hormuz, I agree to suspend the bombing and attack of Iran for a period of 2 weeks. This will be a double-sided ceasefire. The reason for doing so is that we have already met and exceeded all military objectives and are very far along with a definitive agreement. म्हणजे पुन्हा तेच की या सगळ्या युद्धामध्ये आपली उद्दिष्ट जी आहेत ती साध्य झालेली आहेत असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांना करावा लागतोय. अर्थात काय नेमकं साध्य झालं हे अजूनही अमेरिकेच्या दृष्टीनं बघायला गेलं तर आपल्याला कळणार नाही, कारण राजवट बदललेली नाही आहे. स्वतः डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पोस्टमध्ये इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण असा उल्लेख करतायत. याचा अर्थ त्या आत्ताच्या नेत्यांना सुद्धा त्यांना मान्यता द्यावी लागते. ना युरेनियम सीज झालेला आहे, ना स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे ओपन झालेली आहे, कारण इराणच्या काही कंडिशन अजूनही याच्यामध्ये बाकी आहेत. आणि त्यामुळं काय नेमकं या शस्त्रसंधीतून अमेरिकेनं कमावलेलं आहे याचा विचार नक्कीच होत राहील. पण एक दिसतंय की आत्ता या पॉईंटवरती इराणनं हे दाखवून दिलेलं आहे की मोठ्यातल्या मोठ्या महासत्तेला सुद्धा कशा पद्धतीनं नमवता येऊ शकतं. इतक्या सगळ्या गोष्टी इराणनं गमावल्या, सर्वोच्च नेत्यापासून अनेक महत्त्वाचे लष्करी नेते पदाधिकारी, पण तरीसुद्धा शेवटी अमेरिकेला गुडघ्यावरती यावं लागलेलं आहे. आणि ही 2 आठवड्यांची शस्त्रसंधी आता झालेली आहे. पाकिस्ताननं या सगळ्यामध्ये जी भूमिका बजावलेली आहे त्याच्यावरनं आता बरीच चर्चा आपल्याकडं सुद्धा होऊ शकते. पण तुर्तास हे अतिशय महत्त्वाचं अपडेट, आणि 10 एप्रिलला जेव्हा पुढच्या निगोशिएशन होतील तेव्हा नेमकं काय होतं आहे याच्यावरती पण आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. पण तुर्तास जगावरचं संकट, संस्कृती नष्ट होण्याचं संकट जे आहे ते टळलेलं आहे. तुर्तास इथं थांबूयात. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.